प्रति मिनिट. उतारा क्रमांक 3. रेडी स्टार्ट. आपत्ती किंवा प्रदूषण, नद्यांचे होणारे नुकसान या सगळ्याचा समाजावर परिणाम होतोच, पण महिलांवर त्याचे विशेष विपरीत परिणाम जाणवतात. अशा संकट काळात स्त्रियांचे जीवन अधिक कष्टप्रद होते. त्याबरोबर सर्वसाधारण परिस्थितीतही ज्या कुटुंबाच्या प्रमुख महिला आहेत, अशी कुटुंबे या संपूर्ण विकासाच्या परिघामधून बाजूला फेकली जातात. पुनर्वसनाचे किंवा मदतीचे फायदे महिलांना अग्रक्रमाने मिळावेत असे धोरण असले तरीही काही वेळेला मदत आणि पुनर्वसन कार्यामध्ये स्त्रियांसमोर अनेक अडचणी येतात. म्हणजे एका अर्थाने संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये त्याचा पहिला फटका स्त्रिया आणि मुलांना बसतो. परिच्छेद. विशेषतः 2014 नंतर पॅरिस करार आणि पॅरिस करारानंतर सगळ्या जगामध्ये पर्यावरणविषयक काही ठराविक देशांचा अपवाद सोडला तर बहुतेक सगळ्या देशांनी ग्लोबल डिक्लेरेशन किंवा जागतिक करार केलेले आहेत. त्यामध्ये विकसित देशांनीही त्या उद्दिष्टाचे उपविश्लेषण उपगट केलेले आपल्याला दिसून येतात. परिच्छेद. रोजगारात स्त्रियांचे काय चित्र दिसत आहे याचाही अभ्यास गेल्या काही वर्षात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्यावेळी शाश्वत विकासाच्या उद्दिष्टावर काम करणाऱ्या संस्थांचा अभ्यास केला किंवा त्यांची भाषणे ऐकली की हवामान बदलावरती काही मुद्दे ठळकपणे समोर येतात, त्यावेळेस नेहमीच असे जाणवते की आपण सुट्या मुद्द्यांचा विचार करतो आहोत की काय, किंबहुना सरकारमध्ये जी त्याच्यावर विचार व्हायला सुरुवात झालेली असली तरी समाजाच्या अनेक घटकांमध्ये पर्यावरण आणि हवामान बदल या एकाच मुद्द्यावर जास्तीत जास्त चर्चा, विचारमंथन, कृती कार्यक्रम आपल्याला होताना दिसतात. परिच्छेद. विविध समस्यावर उभ्या राहिलेल्या या आंदोलनास अनेक दिशा व पैलू होते. उदाहरणार्थ महिलांचे महागाई विरोधी आंदोलन, मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन, साहित्याच्या क्षेत्रातील विद्रोही आंदोलन, आदिवासी आंदोलने उभी करणारे कार्यकर्ते, नेते, यातच स्त्रियांच्या आंदोलनाचाही आवाज ठळकपणे व्यक्त होऊ लागला. विशेषतः हुंडाबळी, कौटुंबिक छळ, दलित महिलांवरील अत्याचार यासोबतच सर्व क्षेत्रातील स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे याकडे अनेक अभ्यास व अनुभव याद्वारे लक्ष वेधले जाऊ लागले. स्त्रियांच्या आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींचा सर्वांगीण विचार व्हायला सुरुवात झाली. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतजमिनीवरती मालकी असण्यासाठी गोरगरिबांची, भूमिहीनांची आंदोलने उभी राहिली. त्याचबरोबर जल, जंगल, जमीन याची मालकी हा समाजाच्या सर्व घटकांचा अधिकार आहे, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली. यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये चळवळींनी फार मोठी जोरकस मुसंडी मारलेली दिसते. देशात सुद्धा विशेषतः वनाधिकाराच्या प्रश्नावरती अनेक नेटवर्क उभी राहिली आणि जॉईंट फॉरेस्ट प्रोग्राम तसेच वनाधिकारावरती सुद्धा महिलांचा अधिकार असला पाहिजे ही भावना जागी झाली. स्टॉप